प्रदेशमधल्या हाथरसमध्ये जो काही हा प्रकार झालेला अत्यंत निंदनीय अत्यंत घृणास्पद आहे। सर्वप्रथम या हत्येचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्याचबरोबर योगी प्रशासनाचा, योगी सरकारचा, योगी सरकारमध्ये असतात त्या पोलीस प्रशासनाचा मी तीव्र निषेध करतो। आणि सर्वप्रथम मी ही मागणी करतो की त्या प्रकरणातली नाव मी दिलं गेलं त्या प्रकरणातली काय निर्भया आहे त्या निर्भयाला न्याय हा मिळलाच पाहिजे। मगाशी कोणीतरी विचारत होतं की काँग्रेस सरकार निर्भया प्रकरण जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होतं त्यांनी विदेशामध्ये नेऊन ट्रीटमेंट केली किंवा आता योगी सरकारने दिल्लीमध्ये नेऊन ट्रीटमेंट, तर ते कोणाचं सरकार होतं आणि कोणाचं नव्हतं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आणि तो घृणास्पदच आहे। आणि असे प्रकार जरी स्वतःला उत्तम प्रदेश म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या माध्यमातून होत असेल तर याच्यानंतर दुर्दैव भारताचं कोणतं नाही। आज आम्ही या लोकशाही प्रधान देशामध्ये राहतो, आम्हाला एक्सप्रेस होण्याचा आम्हाला अधिकार आहे। आंदोलनाने न्याय मिळेल नाही मिळेल हा नंतरचा भाग आहे, पण या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते आंदोलनालाच आहे हे आपण विसरतो। काय लोकशाही जिवंत आहे असं वाटतं तुम्हाला? लोकशाहीचं म्हणजे दिवसा ढवळ्या रोज बलात्कार होतोय। जसा या निर्भयाचा झाला त्या म्हणजे मृत्यूच्या अगोदरही तिच्यावर बळजबरी केली गेली आणि ती मेल्यानंतरही तिच्यावर बळजबरी केली गेली। तिच्या घरच्यांना न विचारता परस्पर ते प्रेताची विल्हेवाट लावली गेली। मी अंत्यसंस्कारही म्हणणार नाही, त्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावली गेली। मग या पोलिसांना आदेश दिले कोणी? हे पोलीस कोणाच्या सांगण्यावरून करतात? कुठले पुरावे तुम्ही दाखताय? हे कुठेतरी थांबलं पाहिजे। या योगी सरकारला कुठेतरी जाग आली पाहिजे। आणि आज युपीमध्ये परत अजून एक दुसरा काहीतरी प्रकार झाला म्हणजे सेम असं मग हे जर योगीच्या प्रदेशामध्ये जर होत असेल तर मग आपण त्या उत्तर प्रदेश सरकारला आपण काय कौतुक करायचं का? आपण त्याचा निषेध हा संपूर्ण भारतातून काय संपूर्ण जगभरातून या कृत्याचा निषेध झाला पाहिजे असं माझं मत आहे। आणि तो आता म्हणे की उत्तर प्रदेशमध्ये काहीतरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतात, त्यांनाही अटक करण्यात आली, मारहाण केली, पोलीस बळाचा वापर करण्यात आला। म्हणजे या देशामध्ये काय आम्ही लोकशाही प्रधान देशामध्ये काय आम्ही लोकशाही काय आंदोलन करायचे नाहीत का? जीभ कापणं ही मनुस्मृतीचं कृत्य आहे आणि मनुस्मृतीच्या नुसार तिच्यावरती अत्याचार वगैरे केला असं नाही, मनुस्मृती वगैरे हवे बलात्काराला एक तर काय माहिती का कुठल्या जातीची होती किंवा कुठल्या धर्माची आम्हाला काही घेणं देणं नाही। पण एक सांगतो, माझं म्हणणं हे आहे मनुस्मृती वगैरे ते हे ठेवा बाजूला ठेवा, बरं त्या मनुस्मृती ज्याच्याने त्याचाही आम्ही निषेधच करतो। पण झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे। मग त्या मुलीची आपण जात शोधण्यात काय अर्थ आहे का? तर त्या मुलीची जात न शोधता आपण या देशामध्ये जर असे घृणास्पद प्रकार जर होत असतील तर या आम्ही भारतीय लोकांनी का मुक्तपणे सहन करायचे? मग आम्ही स्वतःला एक्सप्रेस करायचं नाही का? आणि जर त्याच्या विरोधात जर उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन होत असेल आणि ती जर उत्तर प्रदेश सरकार जर पोलिसी बळाचा वापर करून जर दाबून टाकत असेल, दडपून टाकत असेल, हे कृत्य सुद्धा निषेधार्ह आहे। याचाही मी निषेध करतो।